मस्त नवनाथांचं दर्शन घ्या। तुम्हाला सर्व तुमच्या इच्छा मनोकामना आणि शरीर निरोगी ठेवतील नवनाथ। मी मनोभावाला प्रार्थना करते, तुम्ही पण दर्शन घ्या आणि नमस्कार करा। हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। श्रावण महिन्याच्या तुम्हाला शुभेच्छा। आता गणपती उत्सव पण जवळ येत आहे आणि सर्व आता तयारीला सुरुवात झालेली आहे लोकांची। मी आता परवाच माझ्या कामानिमित्त महत्त्वाचं काम होतं गावी, मी गावी गेलेली। तिकीट मिळत नव्हती, तरी पण मला नशिबाने तिकीट मिळाली आणि मी माझं काम करून आलेली आहे। तर आता मी गावी पण मी खूप 2 दिवसात बरीच कामं आवरली आणि त्यानंतर मला तुम्हाला माहीतच आहे की मला खूप देवाचं नामस्मरण किंवा भक्ती करायला आवडते। तिथे मी हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचं मी पठण केलेलं आहे गावी माझ्या घरात बसून। आणि आता मी काल रात्री आलेली, आज ऑफिसमध्ये गेली, ऑफिसमधून येऊन आंघोळ वगैरे करून मी आजपासून नवनाथांचं पारायण सुरू केलेलं आहे। खूप समाधान वाटतं, चांगलं वाटतं। तर आता मी नवनाथांचं श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचं पारायण करते आणि त्यात करून मी पारायण करते। त्यानंतर हनुमान चालीसा ही माझी नित्यनेम चालू असते, भगवद्गीता वाचते। तर आता मी आजपासूनच नवनाथांचं पारायण केलेलं आहे, खूप बरं वाटत आहे। आता मी त्यांच्यासाठी नैवेद्य बनवणार आहे, जो काही असेल तो। उद्या आहे गोकुळ अष्टमी आणि परवा आहे गोकुळ काला। तर उद्या पण खूप म्हणजे मी पाळणं वगैरे सजवते आणि त्यानंतर मी म्हणजे श्रीकृष्णांची मनोभावे भक्ती करते। तर अशा प्रकारे मी माझा श्रावण महिना पूर्ण बिझीच राहतो। ऑफिस सांभाळणे, घरची कामं करणे, गावचं काम करणे, हे सर्व माझ्याकडून होतच असतात। त्यामुळे खूप समाधानी आहे मी आणि खूप बरं वाटतंय। तर आता मी नैवेद्य बनवायला घेणार आहे। आत्ताच वाचन झालेलं आहे। तर असं मी खरं म्हणजे 9 दिवसाचं पठण केलं जातं, वाचन केलं जातं। परंतु आज गुरुवार आहे, त्यामुळे मी आज वाचनाला सुरुवात केली आणि समाप्ती होते मी मंडेला करणार। 5 दिवस वाचन करणार। 40 अध्याय असतात नवनाथांचे। मी मनोभावे जशी मला पूजा जमते तशी मी करते, देवाला सांगते मला माफ कर। जशी मला पूजा जमते तशी मी देवाची पूजा करत असते। आणि खरं म्हणजे भाव असणं खूप गरजेचं असतं। मनोभावे केलेली प्रार्थना कधी देव हे करत नाही, आपल्याला सहाय्यच करत असतो। आणि खरोखरच देव माझ्या पाठीशी आणि माझ्या मुलांच्या पाठीशी आहे। मला कोणतंही संकट असलं, कोणतंही हे असलं तरी तो माझ्या पाठीशी सतत उभा राहतो आणि मला सहाय्य करत असतो। थँक्यू सो मच भगवान। मी खूप शतशः ऋणी आहे, आभारी आहे भगवंताचे, कारण मला त्याने आजपर्यंत बऱ्याच म्हणजे जेव्हा शिक्षणाकडे म्हणा किंवा मुलांचे अडचणी आल्या त्याने सोडवलेल्या आहेत। थँक्यू सो मच भगवान। तुझ्याशिवाय कोणच नाही आहे माझ्या जगात आणि तूच आमचा पालन करता आणि सर्व करता आहेस परमेश्वरा। आणि मी कोणाकडे काही अपेक्षा करत नाही। स्वाभिमानाने जगलेली आहे आणि स्वाभिमानाने जगणार। पण काही असतात, जाऊ दे। आज चांगल्या शुभदिनी आपण कोणाला काही बोलायचं नाही, सगळ्यांचं चांगलं हो ही मी देवाकडे मनोपूर्वक प्रार्थना करते आणि सगळ्यांची भरभराट हो, सगळे सुखी राहो आणि त्यांचं शरीर निरोगी राहो, हीच मी देवाकडे प्रार्थना करते। आपण कोणाबद्दल काही बोलायचं नाही। आणि खूप मला आनंद होत आहे आणि खूप छान वाटत आहे। तुम्हाला पण श्रावण महिना हा खूप छान जावो। आता गोकुळाष्टमी पण छान जावो आणि गणपती उत्सव पण खूप आनंदीमय अशा वातावरणात जावो, ही मी देवाकडे प्रार्थना करते। तर चला आता मी बनवणार आहे, आज मी बनवणार आहे नवनाथांसाठी खिचडी, उसळ आणि खीर बनवणार आहे। तर मी आता जेवणाला सुरुवात करत आहे। तर म्हटलं छोटासा ब्लॉग आपण अपलोड करावा या हेतूने मी हा ब्लॉग बनवत आहे। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? कारण मी बरेच म्हणजे खूप बिझी असल्यामुळे मला रेसिपी पण वर लक्ष देता येत नाही, पण मी नक्की देईन।
तर तुम्ही मला सपोर्ट करा, सबस्क्राईब वाढवा आणि माझा चॅनल मॉनिटायझेशन करा. मी तुमचे ऋण कधीच विसरणार नाही. आणि आजचा ब्लॉग मी आता इथेच संपवते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला नवनाथांचं दर्शन करते आणि मी माझा इथेच ब्लॉग संपवते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.